नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी मराठी चॅनलवर। आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत जो आपल्या भारतीय संस्कृतीत खूप महत्त्वाचा आहे। सत्यनारायण पूजा ही पूजा आपल्या घरोघरी, विशेषतः महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये मोठ्या भक्तिभावाने केली जाते। पण तुम्हाला माहित आहे का, ही पूजा का केली जाते? यामागील कथा काय आहे? यामागचे दडलेले रहस्य काय आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सत्यनारायण पूजेची संपूर्ण माहिती घेणार आहोत, त्याची कथा, महत्त्व आणि काही रोचक गोष्टी जाणून घेणार आहोत। तर चला सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण पाहूया की सत्यनारायण पूजा म्हणजे नेमके काय। सत्यनारायण पूजा ही भगवान विष्णूंच्या सत्यनारायण स्वरूपाची पूजा आहे, जी सत्य, समृद्धी आणि कुटुंबाच्या सुखशांतीसाठी केली जाते। ही पूजा विशेषतः पौर्णिमेच्या दिवशी किंवा संकष्टी, एकादशी अशा शुभ मुहूर्तावर केली जाते। पण यामागे एक सुंदर कथा आहे, जी स्कंद पुराणात आणि रेखाखंडात आणि रेवाखंडात सविस्तर सांगितले आहे। चला आता ही कथा ऐकूया। सत्यनारायण पूजेची कथा भाग 1। सत्यनारायण पूजेचा उगम। एकदा कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि पार्वती यांच्यात संवाद होत होता। पार्वती मातेला एक प्रश्न पडला, या कलियुगात मानवाला सुख, समृद्धी आणि सत्याचा मार्ग कसा मिळेल? यावर भगवान शंकर म्हणाले, हे पार्वती, जो मनुष्य भगवान सत्यनारायण यांची पूजा भक्तिभावाने करतो त्याला सुख, शांती आणि समृद्धी मिळते। यावरून पार्वती मातेला उत्सुकता वाटली आणि त्यांनी शंकरांकडून सत्यनारायण पूजेची महती ऐकली। पण ही कथा प्रत्यक्षात मानवाला समजावी यासाठी सूतजनांनी स्कंद पुराणात याची कथा सांगितली। सूतजी म्हणाले की सत्यनारायण पूजा ही सत्याचा मार्ग दाखवणारी आहे आणि यातून भक्तांना त्यांच्या पापाचं पश्चाताप करता येतं। चला आता आपण या कथेच्या मुख्य पात्राबद्दल जाणून घेऊया। भाग 2। सत्यनारायणाची कथा। प्रसंग पहिला। प्राचीन काळी काशी नगरातील एक गरीब ब्राह्मण राहत होता। तो खूप सज्जन आणि सत्यवादी होता, पण त्याच्याकडे संपत्ती नव्हती। तो रोज भिक्षा मागून आपलं जीवन चालवायचा। एकदा भगवान सत्यनारायणाने वृद्ध साधूच्या रूपात त्याला दर्शन दिलं आणि म्हणाले, हे ब्राह्मणा, तुझ्या मनात सत्य आणि भक्ती आहे, तू सत्यनारायणाची पूजा कर, यामुळे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील। ब्राह्मणाने भक्तिभावाने पूजा केली। त्याने आपल्या सामर्थ्याप्रमाणे खीर, पंचामृत आणि फलांचा नैवेद्य तयार केला। पूजेनंतर त्याला अचानक धनधान्य मिळालं आणि त्याचं जीवन सुखी झालं। ही कथा पाहून गावातील लोकांनाही सत्यनारायण पूजा करण्यास सुरुवात केली। भाग 3। सत्यनारायण यांची कथा। प्रसंग दुसरा। दुसरी कथा आहे एका साधू नावाच्या व्यापाराची। हा व्यापारी खूप श्रीमंत होता, पण त्याला मुलं नव्हती। त्याने सत्यनारायणाची पूजा करण्याचं व्रत घेतलं। त्याच्या पत्नीनेही भक्तिभावाने पूजा केली। काही काळाने त्यांना एक सुंदर कन्या झाली, पण व्यापाराने पूजेचं व्रत पाळण्याचं विसरलं। यामुळे भगवान सत्यनारायणाने त्यांना शिक्षा दिली। व्यापारी आणि त्याची मुलगी समुद्रात अडकली। तेव्हा व्यापाऱ्याला आपली चूक कळाली आणि त्यांनी पुन्हा भक्तिभावाने पूजा केली। यामुळे त्यांची सुटका झाली आणि त्यांना सुख समृद्धी परत मिळालं। भाग 4। सत्यनारायणाची कथा। प्रसंग तिसरा। तिसरी कथा आहे राजा उल्कामुख याची। हा राजा सत्यवादी आणि प्रजावत्सल होता, पण एकदा त्याने सत्यनारायण पूजेचा अपमान केला। यामुळे त्याचं राज्य आणि संपत्ती नष्ट झाली। नंतर त्याला आपली चूक कळाली आणि त्यांनी भक्तिभावाने पूजा केली। यामुळे त्याचं सर्व काही परत मिळालं आणि त्याचं जीवन पुन्हा सुखी झालं। सत्यनारायण पूजेचं महत्त्व। सत्याचा मार्ग। सत्यनारायण पूजा आपल्याला सत्याचा मार्ग दाखवते। ही पूजा सांगते की सत्य आणि प्रामाणिकपणा
हेच जीवनात खरं सुखाचं कारण आहे। या पूजेतून आपण शिकतो की आपण कितीही संकटात असलो तरी सत्याचा मार्ग सोडू नये। कुटुंबाची सुखशांती ही पूजा विशेषतः कुटुंबाच्या सुखशांतीसाठी केली जाते। पूजेनंतर प्रसादाचं वाटप केलं जातं, ज्यामुळे कुटुंबात एकता आणि प्रेम वाढतं। ही पूजा नवीन घरात प्रवेश, लग्न, मुलाच्या जन्मानंतर किंवा इतर शुभ प्रसंगी केले जाते। धनधान्य आणि समृद्धी सत्यनारायण पूजा धनधान्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे। कथेतून आपण पाहिलं की ज्यांनी भक्तिभावाने पूजा केली त्यांना संपत्ती आणि सुख मिळालं, पण याचा अर्थ केवळ भौतिक संपत्ती नाही तर मानसिक शांती आणि आत्मिक समाधानही आहे। सत्यनारायण पूजेमागील रहस्य एक, भक्ती आणि विश्वास। सत्यनारायण पूजेमागील पहिलं रहस्य आहे भक्ती आणि विश्वास। कथेत आपण पाहिलं की ज्यांनी मनापासून पूजा केली त्यांना फळ मिळालं। याचा अर्थ असा की जर आपण खऱ्या मनाने आणि विश्वासाने काही करतो तर त्याला यश नक्कीच मिळतं। रहस्य 2, सत्याचा विजय। दुसरं रहस्य आहे सत्याचा विजय। प्रत्येक कथेत ज्यांनी सत्याचा मार्ग सोडला नाही त्यांना संकटांना सामोरं जावं लागलं, पण जेव्हा त्यांनी सत्यनारायणाची पूजा केली तेव्हा त्यांचं जीवन पुन्हा सुखी झालं। यातून आपण शिकतो की सत्य नेहमीच जिंकतं। रहस्य 3, सामूहिकता आणि एकता। तिसरं रहस्य आहे सामूहिकता। सत्यनारायण पूजा ही एकट्याने नाही तर कुटुंब आणि समाजासोबत केली जाते, ज्यामुळे समाजात एकता आणि प्रेम वाढतं। प्रसाद वाटप आणि कथा ऐकणाऱ्यांची परंपरा आपल्याला एकत्र आणते। मित्रांनो, आज आपण सत्यनारायण पूजेची कथा, त्याचं महत्त्व आणि त्यामागील रहस्य जाणून घेतलं। ही पूजा केवळ धार्मिक विधी नाही तर सत्य, भक्ती आणि एकतेचा संदेश आहे। तुम्हीही तुमच्या घरी ही पूजा करत असाल तर तुमचा अनुभव आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तसंच तुम्हाला असं वाटलं की ही पूजा तुमच्या आयुष्यात काही बदल घडवून आणते तर आम्हाला तुमचे मत ऐकायला आवडेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओज तुम्हाला लगेच मिळतील। तसेच तुमच्या मित्र परिवारासोबत आणि कुटुंबाला हा व्हिडिओ शेअर करा। पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह। तोपर्यंत सत्यनारायणाच्या कृपेने तुमचं आयुष्य सुखी आणि समृद्धी राहो। धन्यवाद। जय श्री सत्यनारायण।